Audio Jungle. तुम्ही त्यांचंच घ्या. बाईट द्या थोडी. 15 तारखेला निवेदन करते यांच्या त्यांनी जे मुद्दे नमूद केले होते त्या मुद्द्याच्या अनुषंगानं या कार्यालयानं 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी आयोजित केलेली आहे. सदर सुनावणीच्या दिवशी आवश्यक ते सर्व खुलाशासह उपस्थित राहण्याबाबत सर्व संबंधितांस कळविण्यात आलेले आहे. त्यामुळं यांना विनंती करतो की त्यांनी त्यानुसार उपोषण सोडावं. विनंती. ज्या काही आमच्या तक्रारी होत्या या तक्रारीच्या अनुषंगानं आताच साहेबांनी या पत्राद्वारे आम्हाला कळवलेलं आहे. 15 तारखेला आताच त्यांनी सांगितलं की सुनावणी ठेवलेली आहे, पण या सुनावणीच्या माध्यमातून आमच्या मानसिक समाधान न झाल्यास यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. आता तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी हे उपोषण स्थगिती केलेलं आहे. धन्यवाद. आज उपोषण सोडत आहेत. पुन्हा एक ग्लास घ्या ना. रघुनाथ कसबे व BN वराळे. पालवे साहेबांच्या हस्ते आज उपोषण त्यांनी सोडलेलं आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन रघुनाथ कसबे व BN वराळे 3 दिवसापासून उपोषणात बसले होते. कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसापासून मानवाधिकार कार्यकर्ते श्री रघुनाथ कसबे व त्यांचे साथीदार उपोषणासाठी बसले होते. त्यांचं खास करून खान अब्दुल गफार खान उर्दू प्राथमिक शाळा पाथरीच्या अनुषंगानं विविध 1 ते 8 मुद्द्याच्या अनुषंगानं त्यांनी निवेदन या कार्यालयात सादर केलं होतं. त्या अनुषंगानं चौकशी करण्याची त्यांची मागणी होती, पण त्यांच्या यापूर्वीसुद्धा सदर शाळेविषयी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं या कार्यालयात सुनावणी आयोजितच केलेली होती. परंतु त्यानंतर पुन्हा त्यांच्या म्हणण्यानुसार 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी आयोजित केलेली आहे आणि त्यांना त्या सुनावणीत योग्य तो नियमानुसार कारवाई करण्याबाबत आश्वासन देण्यात आलं. त्यानुसार त्यांनी आज रोजी उपोषण मागे घेतलेले आहे. त्याबद्दल त्यांचे कार्यालयाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो. नाही, आता त्यांच्या तक्रारी होत्या, त्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी ठेवली ना, म्हणजे ते आपल्याला संधी द्यावा लागेल ना समोरच्याला म्हणणं मांडायला. त्यानुसार ते जे त्या काय अनियमितता आहे त्याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. नाही, त्यांचं म्हणणं होतं SIT चौकशी झालेली आहे, त्यात ते आरोपी आहेत, ते गुन्हा दाखल झाला, त्याच्यावर काय सांगा? ते त्या संदर्भात जे समोर येईल, तथ्य समोर येईल सुनावणीच्या वेळी, त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आपलं नाव सांगा. मी पालवे शिक्षण उपनिरीक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय.